समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध. फडणवीसांचा निरोप घेऊन समित 5-6 वेळा मला भेटला. देशमुखांचा पुन्हा दावा. तर साधा कार्यकर्ता असतानाही समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का? देशमुखांचा सवाल. देशमुखांचं डोकं फिरलंय. फडणवीसांना डॅमेज करण्यासाठी आरोप करतायत. मी जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष. बैठकीच्या निमित्तानं फडणवीसांसोबत भेटीगाठी. समित कदम यांचं स्पष्टीकरण. फडणवीस राजकारणामधले कळीचा नारद. समित कदमचा आरएसएस आणि फडणवीसांशी संबंध. संजय राऊतांचा मोठा दावा. आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले. अनिल देशमुखांकडून फडणवीसांवर आरोपांची मालिका. अडीच वर्षानंतर विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. राजकारण करण्यापेक्षा राज्याच्या विकासाचा विचार करा. चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. महाराष्ट्रातही काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली. मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवारांकडून चिंता व्यक्त. मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा डाव. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. तर फडणवीस आणि जरांगे पाटलांचं भांडण नकली. आंबेडकरांची टीका. शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतायत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना खलनायक करण्याचा प्रयत्न. फडणवीसांवरील आरोपावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. डिवचण्याचा प्रयत्न केला तर परिणाम वेगळ्या दिशेनं जातील. मुंबईतून आमदाराला हाकलून द्यायची वेळ लोकांनी आणलीय. मनोज जरांगेंचा रोख नेमका कोणत्या आमदाराकडे? चर्चा सुरू. शरद पवार देशातील सर्वाधिक अनुभवी नेते. मराठा आरक्षणाबाबत पवारांची भूमिका पूर्वीप्रमाणेच आहे की नवीन आहे? स्पष्ट करावं. पंकजा मुंडेंचं आवाहन. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्याच्या पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार. खडकवासला धरणातून 22,000 क्युसेकनं मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. भिडे पूल पुन्हा पाण्याखाली. पुणेकरांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरमधील पूर ओसरण्यास सुरुवात. पंचगंगा नदीच्या पुराची विमानातून टिपलेली दृश्य समोर. आजही कोल्हापुरातील शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार केल्याप्रकरणी 3दा समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर. संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांचं निधन. दीर्घ आजारानं वयाच्या 85व्या वर्षी प्राणज्योत मालवली. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचा संदर्भ हद्दपार. अनेक तक्रारींनंतर एनसीईआरटीचा निर्णय. शिक्षणप्रेमींकडून समाधान व्यक्त.